आपोआप येईल. आता तो येईल म्हणून सांगितलं म्हणलेलं. तो आम्हाला जायचं आता तुला जायची गरज काय होती? का गेलंच गेलं मला सांगशील का? उगा आपला गाप उभा राहू. पांडू तू आजा असं कसं आलास? आबा आता एवढं चालून आलोय, पाणी बिनी द्या की कुणी. हा ए करतात आले आले विचारायची सुरुवात. नग चालून चालून पायाचं तुकडं पडलंय. पण देवानं असं कसं पांडूला पाठवलं? मेना नाही, घोडा नाही, पालखी नाही. हे आबा आपण नंतर बोलू. आम्ही जातो वाड्यावर. अरे आलायसा 4 घास खावा आणि मग जावं की काय हो? होय होय. आल्या आल्या विचारायचं नाही, पर अशी तोंड का उतरली आहेत तुमची? आबा एवढं परवास करून आलोय, थकल्या बागल्या कोणी गाणी म्हणत येईल बाई. हा सुंबऱ्याने मांडले सुंबर. तुम्ही आधी बसा बघ. ए पोरी ये बस बस ये बस 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 बस. शेवंता मला सांग बघ. हा आबा काय अरे समजा बरं आहे ना आजा? बरं आहे. आज्या अरे तू नाही सांगितलं म्हणून काय कुणाला समजणार नाही वय? उगा कशाला दडवून ठेवायचं? अरे या म्हाताऱ्याच्या काळाचा असा ठोका चुकल असं काय बी बोलू नका. काय असेल ते सांगून टाका. अरे ही वस्ती म्हणजे तुमचीच आहे ना? आमच्या आईला कुठं काय बोलावं काहीच कळना. आबा अरे तसं काय नाही. म्या सांगते. मी आज जातो घरला. नाही बाबा, अगोदर समध्यासनी सांगू आणि मगच जाऊ. अरे काय चाललंय तुमचं? तुमची इच्छा नसल तर मी घरला येतो, नंतर बोल. नाही म्या सांगते. म्या जेजुरी सोडून वस्तीवर आल्या. आता माझ्याकडे येण्यासाठी, माझ्या सोबत राहण्यासाठी तुला सारीपाठ खेळावा लागेल. पण ह्यांच्याकडे केवळ चित्र म्हणून पाहू नको, तर हे तुझ्या आयुष्याचं प्रतिबिंब आहे असं समज. सारीपाठाचा हा खेळ जर मी जिंकले तर बानूने ही जेजुरी सोडून कायमचं कुठेतरी दूर निघून जाऊ आणि पुन्हा इथे येऊ नये. मी जिंकले. पांडू ही वस्ती तुझी आहे आणि तुझ्या पाठीशी आम्ही समतेच आहोत. पर खंडोबाने हे असं का होऊ दिलं?